आई राजा निभावलंच ग. आईनीच पाठवलं छोट्या मालकांना. खरंय. आई या साडेसहाव्यांनी मगाशी तुला खरा दम दिला की खोटा? खरा दिला. हो हो, पण तू एवढंच लक्षात ठेव की ते खूप चांगले आहेत. आहेत आहेत आहेत. अण्णा छोटे मला लय चांगले आणि जे मगाशी घडलं ते पुन्हा घडता कामा नये. दादा अहो तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका आणि या लहान लोकांच्या तोंडी तुम्ही नका लागायचं. मी त्यांना बरोबर वठणीवर आणतो. सारंग त्यासाठी मी आहे, तू पण नको लोड घेऊस. बस अजून काय पाहिजे. आणि दादा मी काय म्हणतो, ह्या बाहेरच्या लोकांचा तुम्ही जास्त विचार करूच नका. आपण जर चुकलो तर ही लोक काय म्हणतात की ह्याला अक्कलच नव्हती, आणि आपण एखादी गोष्ट चांगली केली तर काय म्हणतात की हा निव्वळ योगायोग होता. म्हणजे लाईफ मध्ये जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला जे योग्य वाटतंय ना तसंच वागायचं. ह्यालाच स्वॉट अनालिसिस म्हणतात. म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स ह्या सगळ्याचा अभ्यास करून योग्य ती पावलं आपण उचलली ना की आपण जिंकतो म्हणजे जिंकतोच. दादा अहो हे सगळं मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्याचकडून तर मी शिकलोय ना. आलोच. काय झालं आजी? यस बस मुक्ता, अगं ती छोटे मालक टायमावर आपल्यासाठी धावून आले, त्यांचे आभार मानायला पाहिजे आपल्याला. हो खरे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आधी आराम करा. आणि जे मगाशी घडलं ते पुन्हा घडता कामा नये. कळतंय ना तुला? आणि नाव काय ग तुझं? मुक्ता. मी सारंग. अरे वा, देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळ वाजन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार. ते नक्की कुठे असतील? मला तर त्यांची खोली पण माहिती नाही. दामू काका, बोल ना.
काही नाही, म्हटलं काही काम आहे का करायला विचारावं. काय? हा, खोलीची साफसफाई करू का? नको रे बाळा, ते साफसफाईचं काम माझं आहे. असं काम करताना मोठ्या मालकीनबाईंनी पाहिलं ना मलाच वरडतात. हा, पण काका, या वाड्यात किती खोल्या असतील व? खोल्या म्हणजे बघा आता 1 2 म्हणजे एक मोठ्या मालकांची खोली, दुसरी भाऊ काकांची खोली आणि ती लय खोल्या आहेत. अच्छा, वाड्यात कमी माणसं आहेत वय. नगर के खानदान म्हणजे पण मग ती यांची खोली कुठे आहे? यांची म्हणजे ते हे थांबू का? हा अहो कपडे आणा लवकर. अरे अंतर बाबा आलो मी. मुक्ता, तू घरात आहेस तर किती बरं वाटतंय. एका दिवसात सवय झाली तुझी. मोठी आहे. काही शोधतेस का तू? नाही, म्हटलं काही काम आहे का करायला, बघूया. हो का? मग वॉशिंग मशीन मध्ये कपडे आहेत ना, ते वरती जाऊन वाळत टाक. आशाला पण मदत होईल जरा. कोणत्या मशनीत? कसले कपडे? मला काय कळालं नाही. अगं, वॉशिंग मशीन म्हणजे कपडे धुवायचं मशीन. कपडे धुवायला पण मशीन आहे? हो. पण मग ते मशीन आपल्यासारखं कपडे घासता पिळतात का? घासतं, पिळतं, बऱ्यापैकी वाळवतं. माणूस जे काम करतो ना ते सगळं काम मशीन करतं. नाही मोठी आहे, मशीन फक्त कपडे धुवू शकते, आपल्यासारखं काळजीने नाही धुवू शकत. काय झालं मोठी आहे? मी काही चुकीचं बोलले का? नाही ग, तू चुकीचं बोलूच नाही शकत. उद्या बरोबर घेऊन या कपडे. हो दाबू काका, हा जी मग तू वॉशिंग मशीन मधून कपडे कसे काढायचे आणि कुठे वाळत घालायचे दाखव जरा. चल बाय. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. आज झालेला अपशकून हा आरतीमध्येच अंमली हान नव्हता, तर तो संबळ मुलीनं वाजवला हा होता. मालक, या घरातून खाली हात गेलो तर माया घरावर आभाळ कोसळल. हे घे. नुसता बघत काय राहिलायस? घे. नाही अण्णा, आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी.